नंतर असं पुढे खाली खाली तुम्ही जेवढं जाल तेवढं लहान मुलांसाठी वगैरे पण गार्डन आहे इथे. आम्ही न्यू इंग्लिश स्कूलला मी होते तर आमचे शाळेतले सगळ्यांची ट्रीप असायची. मग आम्ही डबे वगैरे घेऊन यायचो इथे, भरपूर खेळायचो वगैरे, गाणे वगैरे चालायचे, भेंड्या. खूप जण येतात इथे आणि खूप फेमस आहे. सातारामधून तुम्ही कासकडे जाताना एक डाव्या साईडला बोगदा लागतो, सोनगावच्या अलीकडे आहे. खूप छान आहे लोकेशन. तुम्हाला हवा असेल तर मॅपवरती तुम्ही सर्च करू शकता. आणि एक दिवस असा स्पेंड करण्यासाठी मस्त आहे. काकी म्हटल्या तू एकटीचं व्हिडिओ बनवतेस, तू कधी येणार व्हिडिओमध्ये? मी पण तुझा व्हिडिओ बनवते. म्हटलं ठीक आहे. मग मी त्यांच्याकडे दिला आणि आम्ही वरती चप्पल काढली होती. पण खाली काय एवढं प्रॉब्लेम नाही आला. सगळीकडे त्यांनी असे म्हणजे रस्ता चांगला बनवलेला आहे त्यांनी, त्यामुळे काय दगड वगैरे टोचण्याचा असा काय प्रॉब्लेम नव्हता. हे तुम्हाला सांगितलं ते कंदील जास्वंद आहे बघा, राईट साईडला आता पुढे दिसेल तुम्हाला. खूप छान आहे. माझ्या घरी पण याचं रोप आहे, मस्त दिसतं. हे नाही वेगळंच आहे ते. हे मंदिर का कुर्णेश्वरचं? हे कुर्णेश्वर मंदिर आहे. इथं आपले जे शंकर देव आहेत, महादेव, देवोपदेव महादेव, त्यांचा पिंड आहे. खूप छान आहे. इथे पुढच्या साईडला लहान मुलांना खेळायला देखील घसरगुंडी वगैरे आहे. आजूबाजूचा परिसर खूप छान आहे, भरपूर हिरवळ वगैरे आहे. गणपती व कुर्णेश्वर मंदिर असं आहे इथे. पुढे बघा तुम्ही, खूप छान मी व्हिडिओ म्हणजे जेवढा मला पॉसिबल झाला तेवढा डिटेलमध्ये बनवलेला आहे. कुर्णेश्वर मंदिरकडे आलो आहे मी. कुठे तृप्ती नाही मला दिसत. बर बर, तुम्ही कुठे आहे? ही बघा महादेवांची पिंड आहे, खूप छान आहे. तिथे ते त्यांचं एक प्रिंट केलेलं पण टाईल्सवरती आहे चित्र, आणि साईडला मूर्ती देखील आहे. आणि मंदिराचा एरिया पण खूप छान आहे आजूबाजूचा. आजूबाजूला सगळीकडे हिरवळ, मोठे मोठे झाडं वगैरे लावलेले आहेत आणि वृक्ष संवर्धन केलेलं आहे त्यांनी. पुढे कंपोस्ट खत देखील केलेलं आहे, म्हणजे जे झाडांचे पानं वगैरे पडलेले असतात ते एका साईडला